काल मतदारांना प्रलोभन देण्यासाठी जेवण दिलं जात असल्याची तक्रार ऑनलाईन प्राप्त झाल्यावरून MIDC पोलिसांनी सदरील ठिकाणी तपासले असता त्या ठिकाणी खरोखर जेवण तयार करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती। या संदर्भात संबंधित तयार करणाऱ्या लोकांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 170-173 नुसार मतदारांना प्रलोभन देण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। कालपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार श्री नरसय्या आडम यांनी अमुक एका पक्षाला पाठिंबा दिला आहे या संदर्भातले पॉम्पलेट्स आणि मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत। या संदर्भात श्री नरसय्या आडम यांचे वतीने ॲडव्होकेट श्री वासम यांनी तक्रार दिल्यावरून सदरील प्रकार हा खोटा असून अफवा पसरवल्या जात आहेत आणि श्री नरसय्या आडम यांची बदनामी केली जात आहे अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 123(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे। या संदर्भातली माहिती माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मीडिया सेलला सुद्धा देण्यात आलेली आहे। सर, हा व्हायरल कोण करत आहे पॉम्पलेटचं पाठिंबाच्या संदर्भात? सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून तपासामध्ये ते निष्पन्न होईल। मग नागरिकांना काय आव्हान आहे सर पोलिसांतर्फे? पोलिसांतर्फे नागरिकांना आव्हान आहे, आज मतदानाचा दिवस आहे, सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे, 100% मतदान झालं पाहिजे। एक जागरूक नागरिकाप्रमाणे आपला मतदानाचा हक्क हा बजावला गेला पाहिजे, एवढंच आवाहन पोलिसांकडून केलं जाईल। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू की नाही? निश्चितच नाही, अफवांवर कुठलाही विश्वास ठेवू नका। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।